आपल्यासोबत बोलण्यासाठी आमदार जितेंद्र आव्हाड आहेत। आव्हाडजी, आपण बघू शकतोय सुप्रिया सुळेंनी नुकतीच भेट घेतलेली होती जरांगे पाटील यांची। त्या दरम्यान भेट घेतल्यानंतर सुप्रिया सुळेंना मराठा आंदोलकांनी घेराव घातला। त्या दरम्यान जोरदार घोषणाबाजी बघायला मिळाली। शरद पवार यांनी मराठ्यांचं वाटोळं केलं असं त्यांचं म्हणणं आहे आंदोलकांचं। बघा, चिडलेले आंदोलक यांची घोषणा किंवा यांनी वापरलेले शब्द हे मनाला लावून घेणं हे अत्यंत चुकीचं आहे। ते रागवलेले आहेत, सध्या त्यांचा राग अनावर झालेला आहे। या सरकारने त्यांचे जे छळ केलेले आहेत त्याच्यामुळे ते चिडलेले आहेत। चिडलेला माणूस हा कोणावरतीही आरोप प्रत्यारोप करत असतो। त्याचं इतकं मनावर घेण्याचं काही कारण नाही। आम्ही समजतो हे सगळं। या सरकारचं चुका आहेत आणि सरकार सोडवायला अपयशी ठरते। निदान आमचे नेते माणुसकीच्या नात्यातनं जरांगेंची चौकशी करतात, जरांगेंना भेटायला जात आहेत। आणि मी तर पहिल्या दिवसापासून म्हणतोय की हे आंदोलन हाताळण्यात या सरकार अपयशी ठरलेलं आहे। आव्हाडजी, मात्र ते शरद पवार यांच्यावर टीका करताना बघायला मिळत आहेत। त्यांना दोषी ठरवत आहेत मराठा आंदोलक। हे खरंच आहे का आणि यानंतर तुमची नेमकी काय भूमिका असणार आहे? ज्याच्या अंगी मोठेपण तया यातना कठीण असं म्हटलंय ना, मोठा माणूस आहे। आजही बीजेपीला स्वतःच्या चुकांवरती पांघरून घालण्यासाठी शरद पवारांचंच नाव घ्यावं लागतं। तेव्हा शरद पवारांनी ते काही बोलले असतील तर त्याचं काही आम्हाला फार राग किंवा चिडले त्या आंदोलकांना, आणि त्या आंदोलकांना चिडवण्याचं काम हे या सरकारने केलंय। आव्हाडजी, आपण बघितलं तर खरं तर सुप्रिया सुळे आलेल्या होत्या, जरांगे पाटील त्यांची भेट त्यांनी घेतलेली होती। सकारात्मक भूमिका त्यांची खरं तर होती या उपोषणासंदर्भातली। आणि त्यानंतर खरं तर जे उपोषणकर्ते आंदोलनकर्त्यांनी घेराव घालणं हे योग्य आहे का? हो, बिलकुल योग्य आहे। काय त्याच्यात चुकीचं काय? आंदोलक चिडलेले असतात, आंदोलक रागवलेले आहेत। त्यांनी आपल्या माणसाला प्रश्न विचारला। आपण आईला प्रश्न नाही विचारत, आपण आपल्या सख्या बहिणीला प्रश्न नाही विचारत। घरातली माणसं आहोत आपण, महाराष्ट्र आपलं घर आहे। बरोबर, मात्र ते सध्या शरद पवार यांच्यावर टीका करतायत, त्यांना जबाबदार धरतायत, त्याबाबत काय? कोण आंदोलक सध्या शरद पवारांना जबाबदार धरतायत, त्यांच्यावर टीका करतायत, याबाबत काय? काय की आंदोलक चिडलेले आहेत, त्यांना महाराष्ट्राच्या इतिहासाची किती कोणाला माहिती आहे ह्याचा पण आपण विचार केला पाहिजे। आंदोलक काय करतायत ह्याच्यावरती आपण रिॲक्शन देत बसणं हेच मुळात चुकीचं आहे। त्या आंदोलकांबद्दल माझ्या मनात प्रचंड सहानुभूती आहे की या आंदोलकांचं छळ करण्याचं या सरकारने ठरवलेलं आहे। नक्कीच आव्हाडजी, तुमचा मुद्दा आमच्यापर्यंत पोहोचलाय। धन्यवाद दिलेल्या सविस्तर प्रतिक्रियेसाठी।